पैसा ओ पैसा, पैसा ओ पैसा, पैसा ओ पैसा, बापू जो मोर्चा काय बी करून उधळला गेला पाहिजे, म्हणजे बैल उधळतात की नाही तसा उधळायचा. अरे पर पोरत आहेत ती बैल कसला खोंड उधळल्यागत म्हणूया, खोंड उधळल्यागत उडला गेला पाहिजे. अरे पर तो मोर्चा उतरायचा कसा? आग आणि पाणी. म्हणजे बापू तुमच्या तोंडाला जर आता व्यायाम आहे बर का, खायला नाही नसता, खायला खायला काय व्यायाम करायचा आहे बघा. अरे काय होती तुला? होत काय नाही, तुम्हाला व्हायचं नसेल तर व्यायाम करा, व्यायाम करा, करा व्यायाम करा. हा हा पोरलंय वैतागले. बरकत अजून बघून येऊ का मी? नको थांबा जरा वाट बघू येते. किती आहे? मला भूक लागल्या. चल बंड्या घरला जाऊन भाकर खाऊया. ए बंड्या थांब, मी पण येतो तुमच्या संग, मला पण लय भूक लागल्या. थांबा मी पण येतो, मला पण लय भूक लागल्या. चला आपण पण सगळेजण काहीतरी खाऊ. हे अरे आता कुठं जायचं नाव काढणार, तुमच्या पाया पडतो. भूक लागल्या. बघा बघा बघा, आता पटक्यात जातो आणि तुम्हाला काहीतरी खायला घेऊन येतो. हा निघतो मग. हे काय एकटं झालं? हे बरकत, अरे हेड सर कुठं आहेत? अरे कुठंच नाही ते. होय घरात इकडे हुडकलं, शाळेत बघितलं, आजूबाजूला विचारलं, पण त्यांचा पत्त्या नाही कुठं. अरे मग गेले कुठं? काय माहित कुठे गेलं. नाही आम्हाला लय भूक लागली, आम्ही घरला जाणार आहे. अगं थांब थांब थांब, असं नाही करायचं. हे बाबा कसं असतंय समजाने ऐका, आपल्याला जर काही एखादी गोष्ट पाहिजे असेल का नाही तर आपल्याला काय मोर्चे करी जावा आता घरी. काय जावा की, निघा निघा. पण काय बी म्हणा, लय मोठं धाडस केला तुम्ही. वा 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 वा, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे बघा, पण उपयोग काय झाला? मोर्चाचा नेता गायब झाला. जावा जावा जावा, मी काय म्हणलं होतं, नको त्या वाटेला गेला तर असं इग्न येणार. ए तू आम्हाला आमची वाट डावू नका काय. होय होय तेवढं सगळं कळतंय आम्हाला, आम्ही चांगलं ओळखून आहे तुला आणि वहिनी साहेबांनी. ओळखताय साध मला तुम्ही, तुम्ही ओळखताय? सांगा सांगा मी कोण आहे, सांगा सांगा की. हे पोरानं तुम्हाला माहिती आहे, सांगा सांगा कोण आहे मी, कोण कोण आहे मी. जिजा तू सांग बाई कोण आहे मी. हे पप्प्या, तुझा आवाज नाही वाढला रे मध्ये. तुला माहित नाही मी कोण आहे ते, तुला माहिती आहे ना मी कोण आहे ते. मग कशाला मध्ये मध्ये उड्या मारायच्या, कशाला उड्या मारायच्या मध्ये मध्ये. हा सांग मी कोण आहे, कोण आहे. लय आगावपणा वाढलाय नाही तुझा. आपला इशे हार्ड आहे, तुला चांगलंच माहिती आहे की. आणि काय म्हणलास मला पप्प्या, कुस काय म्हणलास मला पप्प्या? पप्प्या नाही म्हणायचं, माननीय परेश पटेल म्हणायचं. चल कुठे आता, तू म्हणल्याशिवाय सोडतच नाही मी तुला. पण माननीय परेश पटेल काय म्हणले तुझा, तू बरं तू म्हण चल. हे म्हण लोक तिच्या म्हणाल्या म्हण जिजा म्हण. पप्प्या जादा आगाऊपणा करू नका काय. पप्प्या सोड त्याला. हा सोडतो, पण तू बोलायचं. सोड त्याला. काय ते सोडू सोडू, मग सोडलं म्हणते. हा सोडलं की सोडलं, मन 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 नाही म्हणले. आता म्हण, आता म्हण. आलो का म्हण. बोल की रे, बोल की आता. लय शानपणा करणारस काय? बोल 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 बोल, पाट 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 बोल 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 बोल. आग 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 आग. ए जिजा, अगं बोर्ड पेटलं. थांबा थांबा, काय होत नाही, थांबा थांबा, काय होत नाही, थांबा थांबा.
अरे बाबा बघ की ते काय झाले बघ की ते हा बघितला काय राणीमाचा कोप कसा असतो ते बघितला. आता हे बोर्ड पेटल्यात उद्या तुम्ही पिटशिला. ए पप्प्या हा? असल्या भाकड कथा दुसऱ्याशी सांगायच्या आमच नाही. का तू कसं सांगायचं नाही हा? अरे मला पोरांची काळजी आहे. अरे बाबा त्याच्या आई वडिलांनी काय जबाब द्यायचा हिथपर्यंत आणलायसा. त्यांना आग बीग लागली काय दुखापत झाली तर कुणाला सांगायचं. गावचा स्वयंसेवक आहे मी तुमचं ऐकून घेणार नाही. हे पोरानं चला घाला आई बाबा काय सांगू त्याला चला घाला. राणीमाचं तीर्थ आहे ते तीर्थ घे आणि शांत हो. तीर्थ हो अरे राणीमाचं तीर्थ आहे हे तीर्थ घे. राणीमा तुझं रक्षण करते. बघ माझं रक्षण करायला मी समर्थ आहे. मला लॉटरीचा नंबर पाहिजे. अरे सूरज राणीमा काय आपली नोकर आहे काय पाहिजे तेव्हा अंगात येईल. त्यांच्या अंगात यायचा एक खास टाइम असतोय. आपण त्या खास टायमामध्ये विचारू हा. तोवर हे तीर्थ घे घे अरे घे. झालं आता आता तुला लई बरं वाटेल बघ. एकदम शांत वाटेल तुला. राणीमा तुझ्या अडचणी सोडवतील सगळ्या. आणि एक काय 4 लॉटऱ्या लागतील तुला सूरज. चार लॉटऱ्या. जय हो जय हो राणी. सन्नीदासनी काय पाजलं सा तुम्ही. तीर्थ पण त्यासनी तीर्थ नाही पैसे पाहिजेत. अहो मागच्या टायमाला तुम्ही ढगात गोळी मारली आणि ती बसली तर आता ह्या टायमाला कशी बसल. म्हणून तर तीर्थ पाजले त्याला. पर लॉटरीचं कसं करणार. आणि जर का सन्नीदासनी समजलं की तुम्ही उगत थापा मारायला सा त्या राणीमाचं सोंग घ्यायला सा तर तेच आमच्या डोसक्यात एक प्लॅन शिजाईल. कसला. जेलात आमच्या संगत काही बायका होत्या. खोट्या नोटा बनवण्यात लई हुशार होत्या पण सापडल्या आणि जेलात आल्या. म्हणजे तुम्ही खोट्या नोटा बनवायचं प्लॅनिंग करायला असं का काय. हुशार आहेस की एकदम बराबर बोललीस. अहो पर ताईसा तुम्ही पोलिसांनी घावला सा तर परत जेला जाशीला की. येडपट. त्या बायका येडपट होत्या म्हणून घावल्या. आम्ही काय येडपट आहे काय. आम्ही खोट्या नोटा बनवण्याचा प्लॅन करणार. आणि जर पोलिसांनी घावलं तर पप्प्या आणि बापू घावणार. आम्ही नाही. पर ताईसा तरी बी लई मोठी रिस्क घ्यायला सा बर का. त्याच्यापेक्षा का नाही राणीमाचं सोंग बरं आहे की टुकू टुकू का होईना पर पैसे तरी आल्यात. अगं पण टुकू टुकू पैशाने सूरजची अडचण सुटणार नाही. किती बी झालं तरी नवरा आहे तो माझा आणि त्याला या अडचणीतनं बाहेर काढायलाच पाहिजे. सन्नीदासनी कळलं तर. ते कळू नये म्हणून तर तीर्थ दिले. तीर्थ म्हणजे गुंगीत ठेवणारा औषध आहे ते. निघालीस वे चाललीस. ए चाललीस काय असं तोंड पाडून का बसलीस. अक्कल वाटते रानादानं.
हे बघ, याचा अपमान करून घेऊन निघून जाण्यापेक्षा नंदिताच्या पाया पडचं. परमपूज्य राणीमाला शरण जा. जय हो राणीमा, जय हो. तिनं जर का तुला तीर्थ दिलं तर तुझ्या सगळ्या अडचणी अशा पळून जाणार एकदम. काय गरज नाही त्याची. ए लय माझाच राहू नकोस तू. माझ दाखवण्यात तुझा बाय मी. आता राणीमा पुढं सगळं माझा असा उतरलाय. एका झटक्यात 5 लाखाची लॉटरी जिंकलोय मी. अजून लय नंबर सांगणार आहेत मला लॉटरी. असल्या नादाला लागू नका सुरेश भाऊजी. तन्नीदा, असल्या नादाला लागू नका. काय का म्हणजे काय? हे अंगात येणं बिना समजा खोटं असतंय. अनुभव आला का नाही मग कळेल तू. कांडी भर तू. माझी अजून 1, 2, 3 लय लॉटरी लागणार आहेत. पुढची 10 लाखाची आपली. अरे हे रे काय माझ्या घरावर आक्रीत केलंय. नाही नाही, अरे बाधा केली माझ्या घरावर, बाधा. अरे गावावर फेरा पडलाय कोणाचा तरी. अरे फेरा नाही, काळी सावली कोणाची तरी पडल्या बघ. अरे देवा, हे कुणी काय केलंय? कुणाला काय भगवान झालंय काय? अरे हे तर महामारीचं लक्षण आहे. गावाचा सत्यानाश होणार. अहो एखाद्या घरा वाचतोय तर ठीक होतं, पण अख्या गावा कोण करणे करतोय काय? करणी नाही, हे देवाचा कोप आहे. गावात सैतान घुसलाय. अहो हे समजा ठीक आहे, पण आता करायचं काय? हे काय बापू बघितलं काय? बाबा काय खरं नाही. नाही याच्यावर पर्याय एकच, राणीमाचा दरबार गाठणं. होय होय होय. आता आपल्या गावाला त्यांनी फक्त आणि फक्त राणीमात वाचवणार. होय 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 होय. मलिकात राणीचा विजय असो. मलिकात राणीचा जय हो हो. मलिकात राणीचा जय हो. चला चला चला, आम्ही चाललो बाबा. तुम्ही पण या. चला चला बापू. हा ये. चला चला. कसला कालवा येऊ? मस्ती काय माहित. माणसं बी सकाळ सकाळी कशाला कालवा करतात? नाहीतर काय. वहिनी आत येऊ काय? होय राणा भाऊजी, या की. वहिनी, अहो आपल्या घरमध्ये गावकरी आहे तो. गावात काहीतरी आक्रीत घडले असं म्हणाले. जरा बघा की काय झाले काय? अरे गावावर कुणीतरी बाणामध्ये केलं असं म्हणायला. वहिनी, अहो ते काळी बावली, ते बुक्का, लिंबू टाचण्या असं काहीतरी त्यांच्या दारामध्ये सापडले असं म्हणाले. आणि समतीकडे घेऊन गेलेत. तुम्ही स्वतः येऊन जरा बघा की. काय गावावर भानामती काय सांगताय राणा भाऊजी? वय वहिनी, अहो समजे गावकरी आहेत की नाही, लय घाबर आहेत बघा. ते तुम्हाला बोलवायले. चला की. कुणी केलं असेल भानामती? आमासनी तर वाटतंय बघा, ज्या कोणाला राणीमा या गावात नकय तेच कोणीतरी असणार. अहो मी तर असलं उभ्या आयुष्यात कधी बघितलं नाही का ऐकलं नाही. वहिनी गावातली माणसं लय घाबरले. तो राणीमासनी बोला म्हणून कालवा करले. तुम्ही चला की. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही व्हा पुढं. सुरेश तुम्ही जावा राणा भाऊजी सगळं. हा ठेवते. तू आवर लवकर. होय. लय कालवा करले. चल लवकर. राणा, अरे काय चाललंय हे समज? अगं गोदाच्या अख्ख्या गावावर शैतानाची सावली पडल्या. माणसं घाबरून नंदिताकडे आल्यात. राणा, अरे समज वातावरण बिघडायला लागले. कशाला नाही त्या नादाला लागतायसा? घालू समद्यासनी बाहेर. अगं असं काय बोलायला आहेस गोदक्का? अगं समजा गाव आपल्या अडचणीमध्ये आलंय आणि समजा आपल्या दारावर आले आणि त्यासने हातून लावय. अरे मग म्हणून काय समद्यासनी घरात घेणार आहेस? गोदाक्का आबांनी गावच्या भल्यासाठी आयुष्य हेचलंय. आता त्याच गावकऱ्यासनी भ्या वाटायला लागल्यावर धीर द्यायला पाहिजेच की. अगं गोदक्का, समद्यांच्या घराबाहेर की नाही काळी बावली, ते मंतरलेले लिंबू टाकण्या असं काय काय टाकले.
समजे गावकरी घाबरलेत ग. आणि या सगळ्यांची एकच तारणहार, नंदिता म्हणजे आमची राणीमा. जय हो राणीमा, जय हो. असल्या भाकड गोष्टींवर तुम्ही दोघं विश्वास ठेवताय सा? अरे हे समज खोट आहे. हे बघ, नंदितावरच्या रागापायी राणादाला काय बी सांगू नकोस तू. नाही रे बाबा, कशी बी असल्या तरी त्या ह्या घरच्या सून आहेत. पण वहिनी साहेब चुकीच वागायल्यात बघ. अरे माझ्यासारख्या अडाणी बाईला समजतंय आणि तुम्हाला दोघांना कळत नाही म्हणजे कमालच आहे की. तुला समजा बरोबर आहे गोदक. अगं पण जे डोळ्याने दिसतंय, जो अनुभव यायलाय, त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा तर मग कशावर ठेवायचा? राणा, अरे तू असं बोलतोयस? खरंच आज अंजली पाहिजे होती असं लय वाटायला लागले बघ. गोदाक्का, राणादाला ते नाव घेतलेलं चालत नाही. जे चालायला नाही पाहिजे ते चालवून घ्यायला लागलाय राणा. आणि अंजलीचं नाव घेतलेलं का नाही चालणार? किती बी झालं तर ती ह्या घरची सून आहे. खरंच राणा, अंजली तर असती का नाही तर हे असं समज घडूच दिलं नसतं तिनं. राणादा, गोदाक्का काय बोलायला लागले तिचं तिला कळणं झाले. मला वाटतं हिच्यावर बी काळी सावली पडली आहे. तू चल बाहेर सगळ्या धीर द्यायला पाहिजे. चल सूरज. राणा थांब तू जरा. मल्लिका देवी की जय हो, मल्लिका देवी की जय हो, राणीमांचा जय असो, राणीमांचा जय हो, जय हो मल्लिकात देवी, 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 जय हो मल्लिकात देवी. जय हो मल्लिकात देवी, जय हो मल्लिकात देवी, जय हो मल्लिकात देवी. राणीमा, नाही ते जून बसले बघा गावात. आज सैतानाचा निकाल लागलाच पाहिजे. लागलाच पाहिजे. आणि हे सैतान कोण असेल बरं आम्हाला कळालंच पाहिजे. चटकी नाही. चटकीन गावात चटकीन आल्या. चटकीन त्या चटकीनं गावावर काळी जादू केल्या. काळी जादू. खतर 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 अलमत 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 खतर 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 अलमत 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 कतील कतील कतील. सगळ्यांना रोगराईमध्ये ढकलून गावावर कब्जा करायला बघते ती. दगडांना ठेचलं पाहिजे तरच अख्खं गाव मुक्त होईल. वाटा वाटा बापू. जय हो मल्लिकात देवी, जय हो मल्लिकात देवी, जय हो मल्लिकात देवी, जय हो मल्लिकात देवी.
बस आता काय खरं नाही बघ. तर वहिनी साहेबांनी बराबर कब्जा केलाय लोकांच्या मनावर. वय वहिनीसनी मारायचा चांगला प्लॅन आखलाय. पण राणीमा ही गावातली चटकीन ओळखायची कशी? अग्नी परीक्षा. अग्निपरीक्षा. 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 होय अग्निपरीक्षा. हा आता मी गावचा स्वयंसेवक आहे, तुम्हाला माहिती आहे. मी काय केलंय, पंचायतीचं सगळं रेकॉर्ड बघितलं आणि प्रत्येकाच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार केल्या आणि आता त्या चिठ्ठ्या या इस्तवात टाकायच्या आणि ज्या चिठ्ठीतनं यगळा धोरील ती चिठ्ठी तो शैतान. तेव्हा मी या चिठ्ठ्या आणतो, समद्यांनी बघून घ्या. उगीच कुणाला डाऊट असेल तर आता सांगा आम्हाला. होय होय होय. डाऊट अजिबात नाही बघा. होय होय अजिबात नाही. होय होय होय. त्यांच्यामुळे तर गावचं संकट जाणार आहे. वहिनी तुम्हाला मारायचा फुल प्लॅन केला या बाई. तुम्ही पहिला इथं जावा. राणा ठीक आहे, ठेव मंतरलेला दगड आहे. मरण आलंच तर राणाजींच्या हातनं यावं एवढी किती, हो पण घाबरून पळून जाणाऱ्यातली मी नाही. जय हो मल्लिकात देवी, जय हो मल्लिकात देवी, जय हो राणीमा चालू करायचं का? करा सुरू. जो कोण आमच्या गावच्या वाईटावर आहे त्याला जित्ता सोडणार नाही आम्ही. करा सुरू करा. राणा प्रत्येकाच्या नावाची चिठ्ठी वाचून विस्तवर टाकल. मी होय. तुझ्यावर सगळ्या गावकऱ्यांचा विश्वास आहे. हाय की नाही? विश्वास आहे की नाही? म्हणजे बघ राणा, हाय सगळ्यांचा विश्वास. तेव्हा काय आहे, आम्ही ज्या चिठ्ठ्या केलेल्या आहेत त्या सारख्या आहेत का बाबा सगळ्यांच्या? हे जरा चेक कर. हे घे राणा, मग मस्त जरा तुम्ही राणा चेक करून टाक बाबा. रोहित शिंदे. गावल्या काय? नाही ना गावल्या का नाही? सोडणार नाही मी त्यासनी. आता तर हिथच दिसत होती, गेली कुठं? गेली कुणास ठाऊक. सटकलेलं असेल ना मग. नाही नाही, तुम्ही इकडं आला आम्ही इकडं आलो तेव्हा कुठं सटकणार? सत्या बघितलंस काय कुठं? नाही ना इकडे पण. बरं ठीक आहे, आपण इकडे बघूया. होय होय बघा इकडे तिकडे असते कुठं. हे बरकत, अरे तुझं का डोकं फिरलंय त्यात असते. बघाय काय झालं? हे बरकत ये इकडे. बघितलंच काय तुझ्या वहिनीचा खोटारडेपणा? आम्ही हजारदा तुला समजावून सांगत होतो, पण ह्याला काय पटतच नव्हतं. अहो राणादा, त्या बाईने तुम्हाला जित्ता जाळायचा प्रयत्न केला, तरी बी तुम्ही तिच्यावर कसा विश्वास ठेवताय काय माहित. मला वाटलं खरंच वहिनी सुधारल्यात म्हणून. सुधरायचं सोंग करत होती ती, पण आता कसं बराबर तिचं पितळ उघडं पडलं. ही एकदा ठेच लागली की माणूस सुधारतोय, शाना होतोय, पण तू पुन्हा त्याच्या जाळ्यात अडकला. अरे बाबा, स्वतःच्या भाबडेपणापायी असं दुसऱ्याच्या खोटाडेपणात अडकू नका. आता तर सुधार. जरा चान्स मिळू दे. इथून सटकल्यानंतर ह्या जिजाची आणि गायकवाड घराण्याची नाही बर्बादी केली तर नंदिता गायकवाड नाव नाही आमचं. अरे सोड रे. साहेब मी खरं सांग माझं. साहेब ऐका की. इधर बघून निघा. नाही, मी गळ्याच्या आणखीन सांगतोय, माझा काही दोष नाही याच्यात. तुझा काय दोष नाही वे. सगळ्या गावात अंधश्रद्धा पसरत आहे आणि तुझा काय दोष नाही वे. नाही, खरंच सांगालो मी. अहो धनी, अहो किती माग माग पळायचं ते. हा हो वहिनी, घरदाम खावा की. ते ना वाल्या, तू कसं काय गावात? काय सांगायचं मर्दा, त्या राणीमाच्या जादूचे व्हिडिओ लय व्हायरल झाले. तर
हेड ऑफिस म्हणून फोन आला मला, तुझं गाव आहे आणि तुझा तपासायला म्हणून आलोय बघ. नाही 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 साहेब, मी खरंच सांगाले की ऐका, यो सगळा खेळ आहे का नाही त्या सर्किट ताडीचा, म्हणजे नंदिता गायकवाडचा सगळा खेळ आहे यो. माफीचा साक्षीदार व्हायला मी तयार आहे, सगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडे. अरे तिला तर धरणारच आहे, पण तुझ्या साक्षीची गरज नाही, भक्कम पुरावा आहेत आमच्याकडे. राणा, मागच्या 2 टायमाला मी माफीचा साक्षीदार झालो आणि तुला मदतच केली की नाही. या टायमाला साहेबांनी सांग की मला सोडून द्यायला सांग की. ए माकड तोंड्या गबस, तू का नाही ते कुत्र्याच्या शेपटासारखा आहे, वाकड ते वाकडच. तवा बी आयुष्यात तर होणार नाही. तोवर खरोखर सुधरत नाहीस ना, तो अजिबात तोंड बी दावायचं नाही. आणि हा, या गावात आणि माझ्याजवळ खोटेपणाला अजिबात थारा नाही. राहणार आता ही दोघं गावल्या, आता राहिल्या फक्त वहिनी साहेब, त्यास धरायला पाहिजे, नाही त्या सटकायच्या बघ. घेऊन जावं यासने. साहेब 2 मिनिटं. नाही हो, मी खरंच तेच सांगाले साहेब, द्या की मला सोडून द्या की, खरंच माझा काही दोष नाही होय बाबा. हा ये यो जो माणूस आहे की नाही, यो खरा गद्दार माणूस आहे. तुम्हाला जे सांगतो, राणीमाचा यो माणूस आहे साहेब. त्या गावात सगळ्या चोऱ्या झाल्या की नाही, या माणसानं सगळ्या चोऱ्या केलेल्या होत्या. गंडवते माणूस. अहो पहिल्यांदा वाटमारी करायचा, मी माझ्या डोळ्यानं बघितलं, ह्याला पकडलं होतं मी. माझा खरंच काही दोष नाही साहेब, ऐका की. नाही हो साहेब, काय लपाडा माणूस आहे हो साहेब. मी खरं सांगतो, ही सर्किट तायडे की त्याचा माणूस ह्यो आहे खरा. अहो यानं तर मला वापरला या कामामध्ये, माझा काय बी संबंध नाही साहेब, खरं सांगतो तुम्हाला. खरा गुन्हेगार. अरे काय हलकट माणूस आहे हो. साहेब आहेत म्हणून गप्प आहे. हलकट कुणाला म्हटलास रे? माननीय परेश पटेल म्हणावा. अरे कसला ढेकाचा माननीय हलकट आहेस तू. अरे भाले, अरे तू तर मला ओळखतोस ना. अरे रेणूचा बाप आहे रे मी. गेली रेणू लगीन होऊन थोडा साहेब मला 2 मिनिटं सोडायला हातो. अरे मी तुला चांगला ओळखतोय, आता तुमची दोघांची चांगली जिरी होतो बघा. नको. अरे रिटायर होता मला चांगलं चोर गावल्यात. राहणार आता वहिनी उडकाय पाहिजे बघ. होय, कुठं ना कुठं गावणार त्या. चल. सावधानी. अहो खरं औक्षण तरी करू द्या की. अहो वहिनी, असं काय करतायसा? अहो पोलिसांसाठी त्यांची ड्युटी म्हणजे त्यांच्यासाठी देव असते. समजायच पहिल्या ड्युटी आणि बाकी समजा नंतर ना. मी शहरातनं पहिल्यांदा या गावात आले. मनात खूप भीती होती, मी इथे राहू शकेन का नाही असं मला वाटत होतं. तर मग या गावात मला एक साधा भोळा आणि छान दोस्त मिळाला. इकडे बघा. अहो इकडे बघा. त्यानं मला या गावाची ओळख करून दिली, अख्खं गाव दाखवलं. इथली माती, इथलं खाणं पिणं, इथली माणसं, सगळ्यांची ओळख करून दिली. आणि मग मी या मातीत इतकी रमले की इथनं कुठे जाऊच नाही असं मला वाटत होतं. आणि मग मी माझ्या दोस्ताच्या प्रेमात पडले. दोस्ताच्या प्रेमात पडून त्याची बायको बनून या गावची सून बनले. एका छोट्याशा कुटुंबातनं आलेल्या मला गोदाक्कांसारखी आई मिळाली. आबांसारखे वडिलांची माया करणारे सासरे मिळाले. सूरज भाऊजी, बरकत भाऊजींसारखे भाऊ मिळाले.
राणाजींनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं. मला खूप सांभाळून घेतलं. इथली थोरली सून बनायला मी कधीच आले नव्हते. तसं माझ्या कधी मनातही नव्हतं. मनात एकच होतं की ही सगळी आपली माणसं आहेत, यांना आपण जपायचंय, यांच्या तत्वांच्या आणि सत्याच्या बाजूला उभं राहायचंय. पण मग नंतर अशा सगळ्या गोष्टी घडत गेल्या की राणाजी माझ्यापासून दूर गेले. आणि मग त्यांना परत मिळवायचं हे एकच ध्येय माझ्या समोर होतं. मी या गावातली मातीतली नाही म्हणून तुमच्याशी असं वागले, हा तुमचा आरोप मला पुसून टाकायचा होता. आणि त्यांनी जिजाला जन्म दिला. जिजा सच्ची होती. तिने कधीच कुणाचं काही वाईट केलं नाही. आपल्या गावासाठी आणि आपल्या माणसांसाठी ती कायम राबली, विरोधकांशी लढली. जिजामध्ये राणा आणि राणामध्ये जिजा गुंतून गेले हे तर तुम्ही मान्य करा. आणि मला ही गोष्ट तुम्हाला लवकरात लवकर सांगायची होती की मीच तुमची अंजलीबाई आहे. तर मग सगळ्या गोष्टी अशा घडत गेल्या की मला सांगताच आलं नाही. राणाजी मला माफ करा. आपला संसार पुन्हा सुरू व्हावा तेवढी एकच इच्छा आहे माझी. राणा, मला अंजलीचं पटलंय. अरे तिनं जे केलं ते तुमच्या संसारासाठीच केलं. एक आई म्हणून, एक बायको म्हणून वहिनीने जे केलं ते बराबर केलं. तू होय म्हणून टाक. राणादा, सरपंच या नात्यानं अंजली वहिनीसनी तू घरी घ्यावंस असं मला वाटते. राणा, तुला नक्की ते माणूस आता पाहिजे ते माणूस व्हायला पाहिजे बघ. राणादा, आईला माफ कर की. राणा, होय म्हण लेकरा, होय म्हण. राणा, होय म्हण. राणादा, आईला माफ